नमस्कार मंडळी, कला ही अद्वैतच्या आता समोर असते, अंतरपाठ मध्ये असतो. मंगलाष्टका देखील आता सुरू झालेले असतात. कला मात्र आतून खूप घाबरलेली असते. संगीता आता जरा बाजूला आलेली असते. तेव्हा बाबा तिला विचारत असतात की संगे, या नवसाचं काय बोलली होतीस ग तू? संगीता म्हणते की हो, बोलले होते मी नवस, आणि कधी आणि कुठे मी तुम्हाला ते नंतर सांगते. सर्व चांदेकर प्रचंड खुश असतात. आता मंगलाष्टका संपलेल्या असतात आणि वरमाला घालण्याचा टाइम आलेला असतो. अद्वैत आता कलाच्या गळ्यात वरमाला घालणार असतो, परंतु कला इकडनं तिकडे होत असते, कारण ती वरमाला तिला गळ्यात घालून घ्यायची नसते. तर सोहम म्हणत असतो की बघ, वहिनीला मिळवणं काय एवढं सोपं नाहीये. त्यांना असं वाटत असतं की नैना ही मजाक करतीये. शेवटी अद्वैतने आता कलाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकलेली असते आणि आता कलाची वेळ असते. कला मात्र रडत असते आणि मनात विचार करत असते की आई, हे काय करून घेतीयेस तू माझ्याकडनं? गुंड्या अजून नैनाताईला घेऊन कशी नाही आलीये? गुरुजी सुद्धा आता कलाला सांगत असतात की मुली नवऱ्या मुलाला हार घाल, परंतु कला तरी सुद्धा एकाच जागेवर उभी असते. तर बाबांना मात्र हा आवाज ऐकायला येत असतो. बाबा आता संगीताला म्हणतात की अगं संगे, हे सगळं काय चाललंय? नैना हार का घालत नाही अद्वैतरावांना? संगीता म्हणते की नैना नाही कला, कारण ती नैनी नाही तर कला आहे. हे ऐकून बाबांना प्रचंड मोठा धक्का बसतो. ते म्हणत असतात की असं कसं काय शक्य आहे? लग्न तर नैनीचं आहे, तिथं कला कशी काय असेल? संगीता आता घडलेला प्रकार सगळा बाबांना सांगू लागते. त्या प्रकारे नैना लग्नातून पळून गेलीये आणि त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु काजूने आणि कलेने मला वाचवलं. तेव्हा ती पुढे सांगू लागते की कलाला मी विनंती केली की तू अद्वैतरावांशी लग्न कर. खरं तर कला या लग्नासाठी तयार नव्हती, पण मी तिला सांगितलं की तू जर हे लग्न केलं नाही तर मी आणि तुझे बाबा जीव देऊ. कला स्वतःचा बळी द्यायला तयार झाली आहे. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे सर्वजण कलाला विचारत असतात की नैना, अगं तू का अजून अद्वैतच्या गळ्यात हार घालत नाहीयेस? आणि त्यामुळे आता नाईलाजाने कलाला अद्वैतच्या गळ्यामध्ये हार घालावा लागतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. तर संगीता म्हणत असते की बघा, आपल्या लेकीचं लग्न लागलं. तर बाबा म्हणत असतात की संगे, अगं काय चाललंय तुझं हे सगळं? तू जे केलंयस ना ते अगदी बरोबर नाही केलंयस. मुक्ता कलाला म्हणत असते की कला, अगं मला माहितीये तुझी मनस्थिती काय आहे आणि तू एवढा विचार करतेय, त्याच्या मागचं कारण सुद्धा माहितीये. पण अगं तू टेन्शन नको घेऊस, कारण अद्वैत खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. अगं बघ, एवढ्या लोकांसमोर त्याने त्याची मान सुद्धा तुझ्या समोर झुकवली. प्रत्येक पुरुषाला हे नाही जमत, कारण पुरुषांमध्ये खूप इगो असतो ना, असं ती सागरला उद्देशून म्हणत असते. सागर तिच्याकडे रागाने बघत असतो. त्याच वेळी आता मुक्ताला कॉल येतो आणि मुक्ताला समजतं की सईची तब्येत अचानक बिघडली आहे. तर मुक्ता सागरला म्हणत असते की सागर, सईची तब्येत बिघडली, आता आपल्याला लवकरात लवकर घरी जावं लागेल. तर सागर म्हणतो की ठीक आहे. सरोज म्हणते की हो पण जेवून जा. तर मुक्ता म्हणते की नाही नाही, मी नंतर येईन जेवायला, परंतु आता सई जास्त महत्वाची आहे. सरोज म्हणते की ठीक आहे, जर मुलं जर आजारी असले ना तर आईवडिलांचा काही जीव थाऱ्यावर नसतो. तू एक काम कर, तू जा, परंतु काय झालंय सईला हे आम्हाला फोनवर कळव. आणि मग मुक्ता आणि सागर आता तिथून निघालेले असतात. तर इकडे नैना आणि राहुल हे मंदिरातून बाहेर येत असतात. तर नैना गाडीमध्ये बसायला लागते. मुले तिथे बाजूला बसलेले असतात आणि ते नैनाची छेड काढत असतात. नैनाला ते म्हणत असतात की लग्न मंडपातून पळाली आहेस वाटतं तू, माझ्याशी लग्न करतेस का, असं म्हणून ते आता तिची छेड काढत असतात. तर राहुलला ते सहन होत नाही आणि राहुल मुद्दाम आता नैनासमोर तो किती महान आहे हे दाखवण्यासाठी जातो आणि त्या गुंडांची चांगलीच तो धुलाई करतो आणि तो म्हणतो की तुम्ही जिच्याबद्दल बोलताय ना ती माझी होणारी बायको आहे. आणि तो त्या तीनही गुंडांना नैनाला सॉरी म्हणायला सांगतो. आता नैनाला सॉरी म्हणून ते गुंड तिथून पळून गेलेले असतात. तर राहुल नैनाला म्हणत असतो की नैना, तुझ्याबद्दल कोणी असं बोललं ना तर मी नाही सहन करू शकत हे. तेव्हा नैना राहुलला आय लव्ह यू म्हणते. राहुल सुद्धा नैनाला आय लव्ह यू टू म्हणतो. इकडे काजल तिच्या मित्रांसोबत नैनाचा शोध घेत असते. नैना अजूनही तिला सापडलेली नसते. तर लग्नात काय सुरू असेल आणि ताईची आणि आईची काय परिस्थिती असेल याची तिला चांगलीच जाणीव असते. त्याच वेळी तिला तिथे एक लॉकेट पडलेलं दिसतं. ती लॉकेट हातामध्ये घेते. तर ते नैनाताईचं लॉकेट असतं हे तिला समजतं. ती तिच्या मित्राला सांगते की नैना दीदी इथंच कुठंतरी आहे, आपण एकदम करेक्ट वेने जातोय, आपण चल आता तिला इथंच कुठेतरी शोधूयात. आणि मग पुन्हा ते दोघंही नैनाचा शोध घेऊ लागतात. बाबा आता संगीताला खूप बोलू लागतात
लागतात आणि म्हणत असतात की तू काय केलंस ग कलासोबत? ती मुलगी तुझा कुठलाही शब्द ऐकायला तयार असते आणि म्हणून तू तिच्यावर हे लग्न लादलंस आणि तुला काय वाटलं की आता ते चांदेकर हिला सुखासुखाचा संसार करून देतील? तर संगीता म्हणत असते की अहो ते खूप चांगली माणसं आहेत. बाबा म्हणतात की अगं वेडी आहेस का तू? नयनासोबत लग्न लागतंय म्हणून ते लोक खुश आहेत. अगं तुझ्या स्वतःच्या हट्टापायी पोरीच्या भविष्याचा विचार सुद्धा तुझ्या मनात आला नाही का? तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझ्या पोरीचं लग्न लावायला निघालीस. मी आत्ताच हे लग्न थांबवतो. त्या संगीता आता बाबांना थांबवत असते. संगीता बाबांना म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं, कलाला तिकडे लग्न लावायला सांगून मी काय इकडे आनंदी आहे का? परंतु आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. बाबा म्हणतात की ज्या पोरीने आपल्या सुखासाठी आयुष्यभर सगळं काही झेललं त्या पोरीला मी हे आता झेलू देणार नाही. संगीता म्हणत असते की माझं ऐका, जर आपण हे लग्न नाही केलं तर आपण रस्त्यावर येऊ. तेव्हा बाबा आता संगीताकडे बघू लागतात आणि विचारतात की म्हणजे काय? तेव्हा संगीता सांगते की अहो हे लग्न करण्यासाठी मी आपलं घर गहाण ठेवलंय. आता मात्र पुन्हा बाबांना मोठा धक्का बसतो. बाबा तर आता डोक्याला हात लावून बसलेले असतात. तर संगीता म्हणत असते की अहो जर आपण हे लग्न केलं नाही ना तर आपण आता रस्त्यावर येऊ. संगीता देखील खूप रडत असते आणि म्हणत असते की आता सगळे लोक आपल्याला वाळीत टाकतील. तुम्ही थोडा विचार करा ना, अजून आपल्या काजूचं शिक्षण करायचंय. आपल्याला 3 लेकी आहेत. जीव देण्या वाचून आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय सुद्धा राहणार नाही. कलेचं लग्न लावून देण्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे लग्न मोडू नका. गुरुजी आता कन्यादानासाठी आई वडिलांना बोलवतात आणि पुकारत असतात. तेव्हा संगीता म्हणते की अहो चला गुरुजी बोलवत आहे आपल्याला. तेव्हा बाबा म्हणतात की नाही, मी कलेचं कन्यादान करणार नाही, कारण कन्यादान करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट असते आणि माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध हे लग्न होत असताना मी हे कन्यादान नाही करू शकत. हे बघा, नैना जर परत आली ना सगळं काही व्यवस्थित होईल. तर बाबा म्हणत असतात की अगं जरा भानावर ये, तुझी नैनी लग्नातून पळून गेलीये, आता ती परत येऊ शकत नाही. तर आता गुरुजी म्हणत असतात की मुलीचे आई वडील काय येत नाहीये. तेव्हा प्रदीप म्हणतो की थांबा मी बघून येतो. तर इकडे प्रदीप हा आई आणि बाबांकडे आता आलेला असतो. तर दोघंही आता खूप घाबरलेले असतात. प्रदीप बाबांना म्हणत असतो की खरं तर कन्यादान करण्याचं दुःख काय असतं हे मी समजू शकतो. तुम्ही तुमच्या मुलीची अजिबात काळजी करू नका, आमच्या घरात ती अतिशय सुखाची राहील. संगीता बाबांना म्हणत असते की हो व्याही आता स्वतः इथे आले, आता तरी चला. त्यामुळे बाबा आता कन्यादानासाठी रेडी झालेले असतात. संगीता आणि बाबा आता दोघेही बाहेर येतात. कन्यादानाच्या विधी गुरुजी सगळ्यांकडून करून घेत असतात. तर कला मात्र अद्वैतच्या हातावर हात ठेवायला तयार नसते. तेव्हा संगीता स्वतःहून तिचा हात अद्वैतच्या हातामध्ये देते. अद्वैत मनात विचार करू लागतो की नाही ना अशी का वागते, तिला हे लग्न करायचं नाहीये का? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मंगळसूत्र घालण्याची वेळ आलेली असते. गुरुजी मंत्रोपचार करत असतात आणि त्याच वेळी आता कलाला मात्र हे सगळं असह्य होत असतं. जेव्हा अद्वैत कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जातो तेव्हा कला आता तिच्या डोक्यावरचा पदर काढते आणि सर्वांना तिचा चेहरा दाखवते. कलाला तिथं मंडपामध्ये बघून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर अद्वैतला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.